नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आज आपण टी शर्टच्या घड्यांचे प्रकार बघणार आहोत. म्हणजे टी शर्टच्या घड्या आपण कोणत्या कोणत्या प्रकारे करू शकतो ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत. सर्वात आधी मी इथं घेतलेला आहे कॉलरचा टी शर्ट आणि त्याच्या ज्या घड्या आहेत ना त्या आपण हाताच्या साहाय्याने अगदी असा प्लेन करून घ्यायचा हा टी शर्ट. आणि त्याची जी खालची बाजू आहे ती आपण म्हणजे टी शर्टची मधोमध बाजू दोन्ही हाताने फोल्ड करून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे की टी शर्टची जी बाजू आहे दोन्हीही बाजू ती आतल्या बाजूने म्हणजे फोल्ड करून घ्यायची आहे. इथं पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बाजू फोल्ड करून घेतली की पुन्हा एकदा आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे. इथं बघू शकता. आणि त्यानंतर टी शर्टची खालची बाजू पुन्हा एकदा फोल्ड करून घ्यायची आहे. अशा प्रकारे कॉलरच्या टी शर्टची आपण एक घडी किंवा घडीचा पहिला प्रकार पाहत आहोत. तर इथं पाहू शकता संपूर्ण अशी घडी आपण करू शकतो. म्हणजे मी तुम्हाला घडीचे प्रकार दाखवणार आहे. तर इथं कॉलरच्या टी शर्टचा हा एक घडीचा प्रकार झालेला आहे आणि अतिशय बारीक म्हणजे जागा पण कमी लागते आणि अशा प्रकारे तुम्ही कॉलरच्या टी शर्टची घडी करू शकता. त्यानंतर दुसरा मी इथं गोल गळ्याचा म्हणजे बिना कॉलरचा टी शर्ट घेतलेला आहे. गोल गळ्याची टी शर्टची घडी कशी करायची त्याचे पण मी तुम्हाला 2 प्रकार दाखवणार आहे. सर्वात आधी जो टी शर्ट आहे तो बेडवरती आपण संपूर्ण असा प्लेन म्हणजे त्याच्या घड्या वगैरे काय आहे चुरगळलेला असेल तर तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आणि टी शर्टच्या मधोमध बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे. आणि पुन्हा एकदा बाजूच्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे. आणि दोन्ही बाजूच्या साईड फोल्ड करून घेतल्यानंतर अतिशय व्यवस्थित अशी बघू शकता गोल गळ्याची आपली ही टी शर्टची घडी फोल्ड झालेली आहे. त्यानंतर याच टी शर्टची आपण दुसरा प्रकार बघणार आहोत फोल्ड करण्याचा. तर बाजूच्या साईडने म्हणजे उभ्या साईडने आपण फोल्ड करून घ्यायचा आहे आणि खालून फोल्ड करत येत आहे. तर अशा प्रकारे गोल गळ्याचा टी शर्टची हा दुसरा प्रकार आहे घडी करण्याचा, फोल्ड करण्याचा. आता याच टी शर्टचा आपण तिसरा प्रकार बघणार आहोत. तर कसा, तर त्यासाठी बाजूच्या साईडने म्हणजे टी शर्टची उभी बाजू दोन्हीही बाजूच्या साईडने फोल्ड करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर अगदी व्यवस्थित असं याच्यामध्ये घड्या किंवा चुरगळला नाही पाहिजे अशा प्रकारे आणि खालच्या बाजूने फोल्ड करत येते अशा प्रकारे एक घडी करून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता हा आहे तिसरा प्रकार. त्यानंतर गोल गळ्याच्या टी शर्टचा चौथा प्रकार पाहणार आहोत. टी शर्टच्या खालच्या बाजूने एकदा थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर उभ्या साईडने म्हणजे दोन्हीही टी शर्टच्या बाजूच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे. अतिशय व्यवस्थित किंवा घड्या न पडता व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे की टी शर्टची जी खालची बाजू आहे त्या बाजूकडे आपण कॉलरच्या बाजूने असं फोल्ड करत जायचं आहे. म्हणजे खूप घड्या न करता अशा प्रकारे फोल्ड करत करत आपण इकडं टी शर्टच्या खालच्या बाजूने असं फोल्ड करत जाणार आहोत. तर इथं बघू शकता अतिशय बारीक रोल आकारामध्ये ही गोल टी शर्टची गोल आकारामध्ये छान अशी घडी तयार झालेली आहे. तुम्ही प्रवासामध्ये किंवा तुम्हाला कुठं बाहेर जायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही टी शर्टची अशा प्रकारे फोल्ड करून अतिशय कमी साईजमध्ये तुम्ही कपडे नेऊ शकता. टी शर्टची ही घडी करू शकता. त्यानंतर गोलच आकाराचा अजून एक टी शर्ट मी तुमच्यासाठी त्याची पण घडी किंवा फोल्ड कशी करायची, टी शर्ट फोल्ड कसा करायचं हे मी तुम्हाला दाखवत आहे. टी शर्ट खालच्या बाजूने थोडासा फोल्ड करून घ्यायचा आहे. त्यानंतर बाजूच्या साईडने म्हणजे टी शर्ट इथं बघू शकता व्यवस्थित वरच्या बाजूने फोल्ड करून घेतलेला आहे आणि बाजूच्या साईडने देखील फोल्ड करून घेतलेला आहे. त्यानंतर घडी करून घ्यायची, इकडून फोल्ड करायची आहे बाजूच्या साईडने, दोन्ही बाजूने फोल्ड करून घ्यायची आणि कॉलरच्याच बाजूने आपण किंवा गळ्याच्या बाजूने टी शर्टच्या वरच्या बाजूने पुन्हा एकदा फोल्ड करत जायचं आहे. आणि अशा प्रकारे याच्यामध्ये किंवा जी खालची बाजू आहे ती याच्यामध्ये फोल्ड करून घ्यायची आहे, बाजू बंद करून घ्यायची आहे. अशा प्रकारे बघू शकता टी शर्ट इथं आपलं संपूर्ण असं फोल्ड झालेलं आहे. अशी ही टी शर्टची बाजू किंवा हा प्रकार तुम्ही प्रवासामध्ये टी शर्ट नेण्यासाठी व्यवस्थित असे राहतात. तर मंडळी, तुम्हाला
आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून नवनवीन कोणते व्हिडिओज पाहायला आवडतील किंवा कशाबद्दल पाहायला आवडतील ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, इतरांना देखील शेअर करा. भेटूया पुढच्याच एखाद्या छान अशा व्हिडिओमध्ये.